बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. आपण प्रत्येकाने लहानपणी आपल्या आजीकडनं त्या राजा राणीच्या गोष्टी नक्कीच ऐकल्या असतील की एक राजा असायचा, दोन राण्या असायच्या. त्या राजा राणीच्या गोष्टीमध्ये आपण एक गोष्ट सामायिक ऐकली असेल, म्हणजे सगळ्याच आजांनी ही गोष्ट सामायिक सांगितली असेल की या दोन राण्यांमध्ये आपसामध्ये खूप भांडणं व्हायची. आता भांडणांचं कारण प्रत्येकामध्ये सेम असायचं. या राण्या आपण राजाची सगळ्यात प्रिय राणी कशी हे सांगण्यासाठी, हे दाखवण्यासाठी, हे भासवण्यासाठी धडपड करायच्या. आणि ह्या धडपडीमध्ये एकमेकांमध्ये ज्या मारामाऱ्या व्हायच्या त्यात आपली गोष्ट वाढायची. आजी आपल्याला अतिशय रंगवून त्या गोष्टी सांगायची. मला तुम्हाला गोष्टी सांगण्याचा कुठलाही हेतू नाही किंवा तुम्हाला जुन्या काळात, आजीच्या काळात घेऊन जाण्याचा कुठलाही हेतू नाही. पण सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण किंवा सध्याच्या घडीला घडत असलेलं महाराष्ट्राचं राजकारण मला ह्या सगळ्याची आठवण करून देतं. महाराष्ट्रात सध्या राजा कोण आहे तुम्हाला माहितीये? हा भारतीय जनता पक्ष, या दोन राण्यांचा राजा. पहिली राणी शिंदे टोळी, दुसरी राणी अजित पवार गट. यांच्या आपसामध्ये चाललेल्या मारामाऱ्या तुम्ही रोज पाहताय. आज सकाळी रामदास कदम असतील ह्या शिंदे टोळीचे नेते, आणि त्यानंतर अजित पवार गटाचे काही प्रवक्ते, यांच्या आपसामध्ये चाललेल्या मारामाऱ्या तुम्ही पाहिल्यात. आता या सगळ्यामधून हे स्वतःला जे महायुती संबोधतात, खरं तर महायुती हा शब्द शिवसेना, भारतीय जनता पक्ष या युतीला त्यावेळेस असायचा. ती युती वेगळी होती. आता हे टोळ्या घेऊन, भारतीय जनता पक्ष या अशा टोळ्या घेऊन, 4-5 जणांच्या टोळ्या घेऊन स्वतःला महायुती संबोधतोय. हा स्वतःमध्येच एक विनोद आहे. असो, तो आपला विषय नाही. पण या महायुतीच्या एकात्मतेची, त्या एकीची लखतर उभ्या वेशीवर टांगायची कामं रामदास कदम असतील, शिंदे टोळी असेल, रोज करतंय. हे सगळं पाहता भविष्यामध्ये हे निवडणुकांना कशा प्रकारे सामोरे जाणार आहेत त्या काळामध्ये बघा, अजून तरी काहीच नाही. अजून तरी ना ती जागांची बोलणी, ना ते वाटप, जागांचं वाटप, काहीच नाही. यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार होता राहिला. आता ह्यांचं काहीच होणार नाही. पण जागा वाटपांचंही काही नसताना, कशात काही नसताना, आताच जर एवढ्या मारामाऱ्या होत असतात, जर भविष्यामध्ये जागा वाटप निघतील किंवा कुणी किती जागा लढवायच्या, कुठल्या जागा लढवायच्या, त्यावेळेस मात्र हे एकमेकांचे जीव नक्की घेतील. आपल्याला फक्त गंमत बघायची. रसिक शिवसैनिक प्रेक्षकांनो, तुम्ही ही गंमत बघण्यासाठी तयार राहा. आता लक्षात घ्या, याला एक रेफरन्स आहे. म्हणजे शिंदे टोळीमध्ये, म्हणजे राजाच्या ह्या दोन राण्या आहेत ना, ह्याच्यामध्ये हा कलगीतुरा रंगण्यासाठी एक जुना रेफरन्स आहे. कारण ज्या आधारावर हे 40 आमदार आणि ते 13 खासदार बाहेर पडले, म्हणजे जे नाव करून, ज्या नावाची ढाल करून हे 40 आमदार 13 खासदार बाहेर पडले, ते नावच मुळात अजित पवार आहे. कारण ह्या अजित पवाराने आम्हाला अर्थ खात्यामध्ये असल्यामुळे आम्हाला कधी निधी दिला नाही, आम्हाला वाढीव निधी दिला नाही, आमच्या सगळ्या फायली रिजेक्ट व्हायच्या, आमच्या सगळ्या फायली तळाशी असायच्या, असं म्हणत ज्यांनी नाराजी दाखवत शिवसेनेची गद्दारी केली. आता खासदारांना कुठले अजित पवार निधी देत होते म्हणा? ह्या सगळ्या ढाली असतात, हे सगळे बहाणे असतात. पण ठीक आहे, आमदारांनी कमीत कमी हा बहाणा दिला आणि आमदार बाहेर पडले. बाहेर पडता काय म्हणाले? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर ज्यांनी युती केली, जनतेच्या मताशी प्रतारणा केली. आता विचार करा ना शिवसैनिकांनो, त्याही वेळेत आपण उत्तर दिलं होतं की भारतीय जनता पक्षाचे सध्याचे टॉप 10 लीडर जरी काढले ना, अर्धे काँग्रेसमधले आहेत, अर्धे इतर पक्षांमधले आहेत. मग हा भारतीय जनता पक्ष मुळात भेसळ पक्ष आहे. भेसळ जनता पार्टी म्हटलं तरी वावगं ठरू नये. त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून हे बसले. चला, त्याच्यावर ह्यांनी उत्तर दिलं नाही. त्यानंतर काहीच कालावधीमध्ये अजित पवार यांच्या उरावर येऊन बसले. म्हणजे यांच्या बोलण्यातला जो खरा काटा होता की अजित पवारामुळे तो काटाच यांच्यामध्ये येऊन फुल झाला. आता हे कोणाला कसं तोंड दाखवणार, हे काळं तोंड कुठे लपवणार? मुळात तिथून ही सगळी गोम सुरू झाली. ही सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या. आणि आता अजित पवार आमच्यामध्ये आल्यामुळे ह्यांचे नेते थोबाडावर पडले, दात घशात पडले. आता बोलणार तरी काय बोलणार? कारण संजय शिरसाट आठवत आहेत तुम्हाला, आमची अजित पवारांबरोबर कधी युती होणार नाही, आम्ही कसं कधी होऊ देणार नाही, तर राजकारणातून संन्यास घेऊ. ते देवेंद्र फडणवीसही म्हटलं, ते नाही, नो नेवर, आपत धर्म शाश्वत धर्म सोडून द्या. हे राजकारणात आपत आणि शाश्वत काहीच नसतं. हे दोघेही घरी जाणार आहेत, त्यामुळे तो सोडून द्या. ही पहिली गोष्ट. म्हणजे ज्याच्या नावाखाली तुम्ही गट पाडला, ज्याच्या नावाखाली तुम्ही फूट केली, तोच स्वतःसोबत येऊन बसला. आता तुमचं तोंड काळं झालं. दुसरी गोष्ट लक्षात घ्या,
एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे त्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकारचं बोलतोय मी, त्यावेळेस एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री होणार होते या सरकारचे. स्वतः उद्धव साहेबांच्या वतीने एकनाथ शिंदेचं नाव मुख्यमंत्री पदासाठी होतं. पण ह्याच अजित पवारांनी किंवा काँग्रेसचं असेल, काँग्रेसचं मला माहित नाही, पण ह्याच अजित पवारांच्या काही माणसांनी जे वरिष्ठ नेत्यांनी एकनाथ शिंदेच्या नावाला विरोध केला. कारण समसमान अनुभव, आम्ही यांच्या नेतृत्वाखाली काम करू शकत नाही वगैरे वगैरे ह्या त्यावेळेस ज्या गोष्टी झाल्या, त्याच्यामुळे एकनाथ शिंदेचं त्यावेळेस मुख्यमंत्रीपद कदाचित गेलं असेल. मग तो देखील राग मनामध्ये आहे. शिंदे टोळी, विचार करा, आज तेच एकनाथ शिंदे आणि हे अजित पवारांचे आमदार आज एकमेकांच्या खाली काम करतात. त्यामुळे तिथे देखील म्हणजे रेफरन्स करतात तुम्हाला, दुवे कुठे जुळतात. आज त्याच एकनाथ शिंदेंना आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री बघावं लागते. जे त्यावेळेस आपण सहन करू शकत नव्हतो ते आता सहन करावं लागतंय. त्यामुळे हे एकमेकांमध्ये कलगीतुरा रंगताना आपल्याला वारंवार दिसतो. तुम्ही पहा, तसं पाहायला गेलं तर छगन भुजबळ सरकारातले नेते, सरकारातले मंत्री, पण छगन भुजबळांनी वेळ प्रसंगी मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, यावेळेस सरकार विरोधी भूमिका घेतल्या, कडवड भूमिका घेतल्या आणि पर्यायाने त्यांनी सरकारांचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घरचे आहेर दिले. त्यांच्यासोबत त्यांचे काही आमदार असतील, त्याच्याच मुळे आज रामदास कदम म्हणताय, ज्या वेळेस मराठा बांधव, ज्यावेळेस मराठा क्रांती मोर्चेवाले एकनाथ शिंदेंना घेरत होते, त्यावेळेस यांना डेंग्यू झाला होता. खरं तर ह्याला मी डेंग्यू म्हणत नाही, माझ्या नजरेखाली याचं नाव काय माहिती का? इडिंग्यू. इडिंग्यू. आता त्यात इडी इंग्यू, तुम्ही कसंही बोला त्याला, इडिंग्यू. मी याला इडिंग्यू म्हणतो. हा डेंग्यू नाहीये, जे काही असेल ते. त्याच अजित पवारांना त्यावेळेस डेंग्यू झाला. म्हणजे ज्या वेळेस मराठा आरक्षणाच्या विषयी काही महत्वाच्या बैठका होत होत्या, त्यावेळेस यांना डेंग्यू होतो. आता खरेच आजारी की नव्हते हा मला माहित नाही, आणि मी खरं सांगतो, मला खरंच माहित नाही. मला नाही माहिती हे आजारी होते की नव्हते, हा एक संशोधनाचा भाग असेल. पण अजित पवारांच्या प्रवक्त्यांनी या रामदास कदमाला असा काही धुतला, असा काही, कारण बघा शेवटी आजारपणाचं राजकारण करायचं नसतं, हे आम्ही वारंवार सांगितलं. ज्यावेळेस उद्धव साहेबांना 2 ते 3 वेळा कोरोना झाला, त्यावेळेस राज साहेबांनी असेल, स्वतःच्या भावाने जी आजारपणाची खिल्ली उडवली, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्यांचं जे नाव खराब झालं, त्या हस्तगत काही वर येत नाही. आणि एकनाथ शिंदेला महाराष्ट्राच्या जनतेने असा काही घरचा आहेर दिलेला आहे. ज्यावेळेस ते म्हणतायत हे घराच्या बाहेर निघत नव्हते, अरे त्यांची किती ऑपरेशन झाली तुम्हाला माहित तरी आहे का? एकनाथ शिंदे, जाऊ दे, तो विषय नाही. या माणसांकडून आपण ह्या अपेक्षा ठेवायच्या पण नाही. पण यांच्या आजारपणाचं काढून त्यांनी आयतं कोलीत दिलं अजित पवारांच्या प्रवक्त्यांना. अजित पवारांच्या प्रवक्त्यांनी रामदास कदमासकट, मुळात रामदास कदम धुतलाच नाही, यांनी खऱ्या अर्थाने धुतलं तर एकनाथ शिंदेंना. कारण घरचे आहेर बघा कसे, कारण शेवटी कसं आहे, यांच्या आपसामध्ये किती ताळमेळ हा आपण गेल्या काही महिन्यांपासून पाहतोय. ज्या वेळेस एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, ज्यावेळेस दिल्लीवारी करत होते, त्यावेळेस अजित पवारांनी काय उत्तर दिलं होतं? नुकतंच डेंग्यू व्हायच्या आधी काय उत्तर दिलं होतं? हे काही मला सांगून गेलेले नाहीत, कुठे गेलेत हे मला सांगून गेलेले नाहीत. तिथेच यांच्यामधलं सिंक्रोनायझेशन, ताळमेळ, समन्वय सारं महाराष्ट्राला कळालं. आता तुम्ही विचार कराल, हे तिघे एकत्र आहेत, यांना एकत्र आणलेलं आहे, म्हणजे काहीतरी तो उद्देश असेल, कुठेतरी एकमेकांमध्ये समन्वय असेल. पण एक लक्षात घ्या, ही एक राजकीय तडजोड आहे. राजकीय तडजोड कशी? ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आपली सरकार स्थापन करायची असतात, सत्ता स्थापन करायची असते, तुम्हाला जवळपास महाराष्ट्राचा आतापर्यंतचा इतिहास आहे, गेल्या 3 निवडणुकींचा हा इतिहास आहे. समान म्हणजे एव्हरेज घेतला तर जवळपास 47% मताधिक्य तुमच्याकडे लागतं. 47%. स्वतः भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचा 26% आकडा आहे, इंटॅक्ट आहे. त्यानंतर शिवसेनेचा 20% आकडा आहे, म्हणजे 20 अधिक 26 असं 46% भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीकडे असल्यामुळे त्यांना त्यावेळेस सरकार स्थापन करता आलं. मागच्या वेळेस आणि त्याच्या आदल्या वेळेस, म्हणजे 14 आणि 19चं मी सांगतोय. 19ला कदाचित यांचं सरकार आलं नाही, पण लक्षात घ्या, हा जो आकडा आहे हा अशा प्रकारे जोडला जातो. म्हणजे एकटी भारतीय जनता पक्ष किंवा एकटी शिवसेना त्यावेळेस सरकार स्थापन करू शकत नव्हती, पण ही अशा प्रकारे युती केल्यामुळे दोन्ही वेळेस सरकार येऊ शकत होती. स्वतः काँग्रेसकडे 14% आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे 14%, अशा प्रकारचा हा आकडा 4 मोठ्या पक्षांचा आकडा महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 निवडणुकींचा एव्हरेज घेतल्यानंतर आहे. आता विचार करा, शिंदे टोळीला घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाला वाटलं आपल्याकडे एक मोठं मताधिक्य पण येईल. पण ज्यावेळेस सर्वे झाले, त्या सर्वेमध्ये कळालं ह्यांच्याकडे 1.5 ते 2% जास्त मताधिक्य आलेलं नाही. 1.5 ते 2%, जे नगण्य आहे, जे आमच्या नजरेत शून्य आहे.
26% अधिक मॅक्सिमम 2 जरी पकडले ना आपण, 1.5 सोडून त्या 2 पकडूयात, 26 अधिक 2 28 झालं. 28% कुठे आणि 47% कुठे? जवळपास 19 ते 20% हा जो बॅकलॉग आहे, हा बॅकलॉग कसा भरून काढणार भारतीय जनता पक्ष? त्यामुळे ही राजकीय तडजोड करावी लागली. आणि ही तडजोड इतकी मोठी होती की जे जस्ट 2 ते 3 दिवस अगोदर ज्या पंतप्रधानांनी अजित पवारांचं 70,000 कोटींच्या घोटाळ्यात नाव घेतलं होतं, 2 ते 3 दिवसांनंतर लागलीच त्यांना भारतीय जनता पक्षासोबतच्या सरकारामध्ये सामील करून घेतलं गेलं, आणखी एक पक्ष फोडला गेला. ही इतकी मोठी तडजोड होती ज्यात पंतप्रधानांचे शब्द देखील एक मजाक बनून राहिले. आता ह्यांना वाटलं हे 14% येतील. लक्षात घ्या, हे 14% येतील, पण तसं पुन्हा काही घडलं नाही. अजित पवारांच्या बरोबरचे सर्वे सांगतात जवळपास 2 ते 3%, जास्तीत जास्त 4% हा आकडा यांच्यासोबत येऊ शकतो. अजित पवारांच्या सर्वे विषयी मी काही अधिकृत बोलणार नाही, ते त्यांच्याबद्दल तेच बोलतील. पण लक्षात घ्या, मी सध्या शिंदे टोळी आणि भारतीय जनता पक्षाबद्दल सांगतोय. या तिघांचाही एकत्रित आकडा केला तर हा 32%च्या पुढे जात नाही. जास्तीत जास्त तुम्ही 34% घ्या. मग तुम्ही मला सांगा, जर 34%चा हा आकडा आहे तर पुढे जाणार कसा 47%पर्यंत? आणि सध्याची परिस्थिती पाहता, महाराष्ट्राच्या जनतेच्या नजरेत पाहता, हे सगळे कलंकित झालेले असल्यामुळे ह्यांचा हा जुना आकडा देखील जागेवर राहील की माहिती नाही. म्हणजे 26%चा किंवा ह्या 4-5%चा कलंकित झालेले आहेत. त्यामुळे ही तडजोड होती. अजित पवारांना का घेतलं गेलं? कशासाठी घेतलं गेलं? महाविकास आघाडी इतकी मजबूत दिसून येते. अगदी काल परवाचंच उदाहरण घ्या. मुंबऱ्यामध्ये अजित पवारांचा गट असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, शिंदे टोळीच्या मदतीला कोणीच उतरलं नाही. पण त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला स्वतः जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसमधनं, काँग्रेसचे काही नेते शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं स्वागत करायला मुंबऱ्यामध्ये. ज्या प्रकारचा झंझावात तुम्ही पाहिलात ते पाहता महाविकास आघाडी अतिशय भक्कमपणे पुढे चालली आहे. भले यांनी 2-2 पक्ष फोडले, पण तरीही त्यांना ते यश आलं नाही, कारण माणसं जागेवरच राहिली. यांनी काय घेतलं माहितीये का? यांनी आमदार घेतले, खासदार घेतले, यांनी सरकारांच्या जीवावर माणसांना खेचून आणायचे प्रयत्न केले, पण त्यांचा जो जनाधार होता तो जनाधार हलला नाही. आता मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो, लक्षात घ्या. छगन भुजबळांनी जो खुल्यामध्ये विरोध केला हे त्यांचं महत्वाचं कारण रामदास कदमांना हे चांगलं माहिती होतं की आपल्या नेत्याला टार्गेट केलं जात आहे. त्यामुळे रामदास कदमाने ऐन वेळेस बरोबर ही वाक्य बाहेर काढली आणि हा वाद घालायला सुरुवात केली. ओबीसी मधलं भांडण असेल, रामदास कदमांची रोटी बेटी असेल, नारायण राणेंचं 96-92 कुळीचं असेल, त्यानंतर तुम्ही पाहिलं असाल छगन भुजबळांचं आरक्षण देऊ नये द्यावे असे वगैरे वेगवेगळी विधानं. म्हणजे आणि त्याच्यानंतर 52 कुळ्यांची तर भलतीच विधानं. 52 कुळ्यांचं नक्की स्टँड कुठे आजपर्यंत कळालंच नाही. इकडून ते सगळीकडनंच वाचतात. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा कसे कोंबडे झुंजवण्यात माहीर आहे ना, हे लक्षात घ्या. आता भारतीय जनता पक्ष काय करणार माहितीये का? या दोन्ही कोंबड्यांना आपसात झुंजवत ठेवणार आणि जागा वाटपामध्ये जितक्या शक्य होतील तितक्या जागा स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करणार. पण भारतीय जनता पक्षाला हे माहित नाही अजित पवार कुठल्या घाटांचे पाणी पिलेले आहेत. ते वेळ प्रसंगी आपल्याला दिसले. तो सारा सर्कशीचा खेळ आपल्याला मस्तपैकी इथेच पाहायचा आहे. आणि हे सगळे कर्म असतात बरं शिवसैनिकांनो, हे कर्माची फळं सगळी इथेच भोगून जायची असतात. रामदास कदम काय म्हणतायत? रामदास कदम म्हणतायत अजित पवार फार ऍक्टिव्ह असतात, सकाळी 6ला त्यांचा शपथविधी पण होत असतो, पण बरोबर मराठा आरक्षणाच्या काळामध्ये यांना डेंग्यू होतो. बघा त्यांची विधानं कशी जिव्हारी लागणारी विधानं आहेत. त्यानंतर रामदास कदम म्हणतात ओबीसींच्या विरोधात, म्हणजे रामदास कदम त्यावेळेस ओबीसींच्या विरोधात स्टेटमेंट दिले होते, त्यावेळेसही म्हणतात आपल्या सरकारच्या विरोधात कशा प्रकारे छगन भुजबळ बोलत होते, यांचं सरकारला घरचा आहेर देत होतं, मग आम्ही बोलायचं नाही. बघा यांच्या आपसातल्या मारामाऱ्या. मुळात पवार आणि शिंदे टोळीमध्ये आपसात कसं यांचं वेळा भोपळ्याचं नातं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि लक्षात घ्या, अजित पवारांचे सगळ्यात महत्वाचे आणि चांगले संबंध आहेत अमित शहांशी. अजित पवारांचे पर्यायाने प्रफुल्ल पटेल असतील, गुजराती लॉबी आहे. अजित पवारांचा दिल्लीमधला खरा चेहरा आहे तर प्रफुल्ल पटेल आहेत. प्रत्येक ठिकाणी मध्यस्थीमध्ये तुम्ही आजपर्यंत एक ऑब्झर्व केलात, मागच्या वेळेस देखील प्रफुल्ल पटेल अजित पवार ज्यावेळेस दिल्लीमध्ये अमित शहांना भेटायला गेले त्याच वेळेत बरोबर 2-3 दिवसांनी यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला. इतकी स्ट्रॉंग रिलेशन्स आहेत वरती. त्याच्यानंतर आता देखील एक भेट झाली. एक ट्विट टाकलं होतं मी कुणाला भेटणार नाही, दुसऱ्याच दिवशी यांनी लागलीच दिल्ली गाठली होती. आता ज्या वेळेस एकनाथ शिंदे जातात ते कदाचित कधी बऱ्याचदा त्यांची अशी झाली पारिवारिक भेट झालेली आहे एकनाथ शिंदेची, पण बऱ्याचदा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र गेलेत.
पण अजित पवार कायम प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार हे एकट्यामध्येच, म्हणजे दोघे मिळून गेलेले आहेत. ते कधी यांच्या सोबत गेलेले नाहीत. ज्या काही घटना घडतायत त्यांचा थेट रिलेशन आहे एकमेकांशी. त्यामुळे अजित पवारांना टिकवून ठेवणं हे सध्या बीजेपीची एक गरज बनलेली आहे. अजित पवारांना जर बाजूला केलं तर ह्यांना महाराष्ट्रामध्ये इतका घाणेरडा डिपॉझिट जप्ती परफॉर्मन्स म्हणतात ना, किडनी टचिंग, हार्ट टचिंग म्हणतो ना आपण, हार्ट टचिंग नाही, किडनी टचिंग परफॉर्मन्स देतील. हे इतका घाणेरडा परफॉर्मन्स या सगळ्यांचा महाराष्ट्रामध्ये घडेल. त्यामुळे एकनाथ शिंदेला घेऊन महाराष्ट्रामध्ये एक हाती सरकार येणार नाही हे समजून गेलेले आहेत. अजित पवारांना घेणं ही त्यांची गरज बनलेली आहे. आणि दोघांचे रिलेशन अमित शहाशी चांगले आहेत, म्हणजे प्रफुल्ल पटेल असतील आणि अजित पवार असतील. त्या रिलेशन्समुळे महाराष्ट्रामध्ये यांना कोणी टच करू शकत नाही अजून. कारण नाही, नो, नेवर, आपत धर्म शाश्वत धर्म म्हणणाऱ्यांनी त्यांना घेतलंय. याच्यासाठी काळजावर कुठेतरी दगड ठेवलेला आहे ना, कुठेतरी काळजावर दगड. आणि मागेच देवेंद्र फडणवीसांचं एक स्टेटमेंट तुमच्या कानावर पडलं, आम्ही अजित पवारांना कुठलाही शब्द दिलेला नाही मुख्यमंत्री पदाचा. म्हणजे त्यांनी मीडियावर येऊन क्लिअर केलं. खरं पाहायला गेलं तर हे स्टेटमेंट अजित पवारांच्या विरोधातलं आहे. भर मीडियावर सांगतायत की आम्ही यांना असा कुठलाही शब्द दिलेला नाही. संपूर्ण काळ मुख्यमंत्री पदाची टर्म हे एकनाथ शिंदे पूर्ण करणार आहेत. म्हणजे अजित पवारांच्या विरोधात जाऊन बघायला गेलं तर देवेंद्रांचं हे स्टेटमेंट होतं. त्याच्यावर अजित पवार रिॲक्ट होणार नाहीत. ते अजित पवार कसले, त्यांनी बरोबर ज्यावेळेस त्यांना मीडियाने विचारलं हे कुठे गेले, मला थोडी ना विचारून गेले. मग त्यांनी देखील दाखवून गेलं की तुम्ही तिकडे जर माझ्याविषयी बोलू शकता तर इकडे मी तुमच्याविषयी देखील बोलू शकतो. या अशा प्रकारच्या गोष्टी सध्या महाराष्ट्रात घडत आहेत. कोंबडे झुंजवणं हे भारतीय जनता पक्षाची जुनी रीत आहे. आज अजित पवारांच्या प्रवक्त्यांनी खरं तर रामदास कदमाची लायकी नाही काढलेली, तर ह्यांच्या अख्ख्या या गटबंधनची लायकी काढलेली आहे की तुमच्या आपसामध्ये किती ताळमेळ आहे. महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या 48 पैकी जवळपास 44 ते 45 जागांची बोलणी देखील झाली आणि एकदम हसत्या खेळत्या आनंदी वातावरणात ही बोलणी झाली. मग आता विचार करा, यांच्यामध्ये ज्यावेळेस बोलणी खऱ्या अर्थाने चालू होतील, शिवसेना संबोधून, म्हणजे ह्यांना ज्यांना हे शिवसेना नाव मिळालंय, ते बिरुद मिळालंय, मुकुट मिळालंय घालायचा शिवसेना नावाचा, या भारतीय जनता पक्षाला हे चांगलं माहितीये. चला 4 लोकांमध्ये बोलेपर्यंत ठीक आहे, हे शिवसेना, हे शिवसेना. आजकाल तर मीडियाने पण ह्यांना शिवसेना संबोधन सोडलेलं आहे. ते गटच म्हणतात, शिंदे गटच म्हणतात. आता विचार करा, 23 जागा मागच्या वेळेस शिवसेना लढली होती युतीमध्ये असताना. खासदारकीच्या 23 जागा खऱ्या अर्थाने यांना मिळणार तरी आहेत का? 23 जागा. बरं 23 जागा मिळाल्या, चला 23 सोडा, 20 जागा जरी मिळाल्या, भारतीय जनता पक्ष यांना 20 जागा देऊन उरलेल्या 28 जागांमध्ये अजित पवारांना सामील करून घेतील का? म्हणजे यांची लायकी तुम्हाला कळाली. यांना 18 जागा ज्या शिवसेना जिंकली होती, अधिकृत पक्ष हे आहेत ना, 18 जागा ज्या शिवसेना जिंकली होती त्या जागा तरी तुम्हाला सुटणार आहेत. कारण पहिलीच जागा सोडली तुम्ही, ठाणे लोकसभा सोडली. एकनाथ शिंदेने ठाणे लोकसभा पुत्रप्रेमासाठी सोडली. इथूनच खऱ्या अर्थाने सुरुवात आहे. कोल्हापूर असेल, हातकणंगले असेल, बुलढाणा असेल, या साऱ्या जागांवर पाणी सोडत आहेत. या साऱ्या जागा पुत्रप्रेमासाठी. फक्त काय ती कल्याण डोंबिवली माझी जिंकून येऊ द्या, माझ्या पोराचं राजकारण संपवू नका, काही का असे ना, माझी एक आमदारकी निवडून येऊ द्या आणि ह्या माझ्या पोराची खासदारकी निवडून येऊ द्या. बाकीचे 39 आमदार आणि ते 12 खासदार घरी बसले तरी मला काही फरक पडत नाही. इतकं स्वीट अँड सिंपल राजकारण चाललंय सध्या महाराष्ट्रामध्ये. भविष्यामध्ये ज्या वेळेस खऱ्या अर्थाने निवडणुका लागतील शिवसैनिकांनो, लक्षात घ्या, या गद्दार गटाची मजा बघण्यात एक विशेष आनंद येणार आहे. या गद्दार गटामध्ये गुंतून पडू नका. आपली खरी लढाई आहे भारतीय जनता पक्षाची आणि या भारतीय जनता पक्षाला नेस्तनाबूत करण्यासाठी शिवसैनिकांनो प्रयत्नांची पराकाष्ठा करायची, प्रयत्नांची. अशा प्रकारे महाराष्ट्रातून या भारतीय जनता पक्षाला हवाडा द्यायचा आहे की या महाराष्ट्रामध्ये भविष्यात कधीही अशी गद्दारीची बीज रोवण्यासाठी हा भारतीय जनता पक्ष धजावला नाही पाहिजे. जे त्याने केलंय ना सरकारांच्या जीवावर, विशेषतः केंद्रातल्या सरकारांच्या जीवावर, हे महाराष्ट्रात यापुढे कधी आपण खपवून घ्यायचं नाही. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. अजित पवार भारी पडणार, शिंदे टोळीला अजित पवार भारी पडणार, हेच मला भविष्यातलं राजकारण दिसतंय. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.